हॅलो 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 चेक दरम्यान आगमन झालेला आहे अनिकेत शिलार नांदेडने. इट्स अनिकेत शिलार शो. विनंती असेल आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. पहिला चेंडू जोरदार प्रहार तर झाला पण क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव मिळालेली नाहीये. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. भावेश चव्हाण यांच्या मैत्री पुस्तकातील एक ठळक मैत्री पुस्तकातील एक पान ते म्हणजे अनिकेत शिलार. विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे आणि या सामन्याचा आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. रोशनच्या बॅट मधनं निघून चाललाय चेंडू सीमा पार. धमाकेदार षटकार झाला. अनिकेत शिलार आयोजकांची सूचना आहे जर आपण मंचावरती आले नाही तर पुढचा चेंडू हा टाकला जाणार नाही. सामना थांबवायचा आहे पंच. अनिकेत शिलार यावंच लागेल. भावेश चव्हाण यांच्या मैत्री पुस्तकातील एक नाव म्हणजे अनिकेत शिलार. या पण त्वरित या. तर ओके सामन्याला सुरुवात करूया आपण. धावसंख्या जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीने 6 या अंकावरती आणि दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रोशन ज्याने षटकाराने आपला अकाउंट ओपन केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखना स्ट्रोक निघून चाललंय आणि अखेर एक टप्प्याच्या अखेर मिळतील या 4 धावा. चौकार कमी कशाची नाही रे त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे. त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तत्पूर्वी लामत संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर षटकार हॅट्रिक केली लगावली तर अनिकेत शिलार यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. अगदीच काही इंचाच्या अंतरावरती हा षटकार वाचला गेलाय. अन्यथा डबल ट्रिक 2 ट्रिक पाहायला मिळाली असती. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 या अंकावरती आणि अगदीच हातोडा बॅट्समन म्हणून लामत संघाकडून ज्याची ओळख आहे अगदीच देखना फटका निघून चालला चेंडू सीमा पार. सुरेख चौकार. देखना चौकार. त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 14 या अंकावरती आणि अगदीच ज्या पद्धतीने एखादा लोहार घाव घालत असतो हातोडी ज्या पद्धतीने अवजारावरती फिरवत असतो त्याचप्रमाणे इथून मात्र हा वार पाहायला मिळतोय. तो फलंदाज रोशन याच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 14 या अंकावरती आपण पाहतोय. 14 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या जोडली गेलेली आहे. मॅच बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आलाय आणि यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर पहिल्या क्रमांकावरती रोशन याला का पाठवलं गेलंय तीच क्षमता आणि त्याचं उत्तर मात्र काहीच मिळालेलं आहे आपल्याला पाहायला मिळतंय ते लामत संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आणि अचूकरित्या इथून मात्र ज्या पद्धतीने रोशन फलंदाजी करतोय आणि आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत एक चांगली दिशादर्शक आणि एक विश्वासदर्शक फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळते. धावसंख्या 14 धावा पाहायला मिळते फलकावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. सजवला योग्यरित्या मात्र नाही आहे पण तत्पूर्वी धाव मिळते ती मात्र एका धावेच्या मदतीने 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय.
यावेळेस मात्र भन्नाट वेगाने इथून मात्र गोलंदाजी हाताळली जाते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू ची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आदेशाच्या माध्यमातून. स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवलेली आहे रोशन याने, त्याची जबाबदारीने फलंदाजी करतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर अगदीच 40+ जाण्याचा जो मानस आहे त्या इथून मात्र यशस्वीतेने वाटचाल करेल का. यावेळेस मात्र फटका तर फसलाय, कारण की शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं होतं. अगदीच या फटक्यावरती जर स्लॉक स्वीप जर पाहायला मिळालं असतं तर मात्र चेंडू सीमापार पाहायला मिळाला असता. पण जर तर किंतु परंतु आणि वेळ गेल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. फक्त एकच गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे फक्त पश्चाताप. तत्पूर्वी 2 धावा जरूर मिळाल्यात, कारण की एक टप्प्याच्या अखेर नंतर जेव्हा चेंडूची फेकी झाली होती फलंदाजांनी संधीचं मात्र सोनं केलं. इनसाइड आउट चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, दणदण करीत चेंडूला मात्र अडवलं गेलंय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा, म्हणजेच याचाच अर्थ रोशन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती, आपण पाहतो 19 या अंकावरती. सुरुवात चांगली तर शेवट चांगला, आणि अगदीच त्याच सुरुवातीने इथून मात्र लाजवाब फटकेबाजी रोशनच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. गोलंदाज आदेश राईट आर्मवरती विकेटचा मारा, फटका फसलाय, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक झेल पकडला जाईल, बडी मछली जाल में फसती हुई, विकेटचं पतन, फलंदाज बाद. यावेळेस मात्र यष्ट्यांमध्ये पकडला जाईल. विकेट क्रमांक 2 डगआउटच्या आश्रयाला, तू चल मैं आया, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती 19 या अंकावरती. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर रोशन बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी मात्र प्रथमेश याने अपेक्षित कामगिरी मात्र केलेली नाहीये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर रोशन याने आपली जबाबदारी जी आहे ती अतिशय योग्यरित्या पूर्ण केलेली आहे, कारण की 10 चेंडूचा सामना केलाय आणि 19 धावांची जी रोशन याने खेळी केली त्या खेळी करता जर आपण विचार केला तर अगदीच धावसंख्येला जो वेग आणि आकार महत्वाचा होता तो आकार देण्याचं काम इथून मात्र केलं गेलंय. फटका फसलाय पुन्हा एकदा आणि इथून मात्र झेल सुटलाय, धावचीची संधी आणि हॅट्रिक तर मात्र म्हणता येणार नाही, पण विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये. कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट चालणार नाही याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. दोनही पंच विचार विनिमय करतायत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जो काही निर्णय असेल तो मात्र निर्णय हा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर फलंदाज बाद होईल, फलंदाज आशिष, कारण की मिडल क्रॉसिंगचा जो नियम आहे त्या क्रॉसिंगचा जर आपण विचार केला तर नवीन येणारा जो फलंदाज होता, नवीन फलंदाज जो आला होता त्या फलंदाजाने जर आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडची जागा सोडली आणि आशिषाने जर विचार केला तर थोडा पुढे येऊन पुन्हा एकदा मागे सरसावला होता, पण नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू त्या वेळेमध्ये क्रीज मध्ये पोहोचला आणि त्या कारणास्तव पंचांनी इथून मात्र बाद घोषित केलेला आहे फलंदाज आशिष याला. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय एकंदर 20 या अंकावरती. नवीन फलंदाज
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय, तो मात्र आवेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर भावेश फलंदाजी करता आलाय. शिडशिडीत बांधा आपल्याला पाहायला मिळतोय भावेश याचा. आणि अगदीच फटकेबाजी मात्र कशा रीतीने करेल या सामन्यामध्ये याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. आखो टप्प्याचा भेदक मारा निघून चाललाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते फलकावरती फक्त आणि फक्त 20 धावा. म्हणजे रोशन यांनी जी सुरुवात करून दिली त्यानंतर मात्र येणारे जे फलंदाज आहेत त्यांनी मात्र अद्यापर्यंत प्रयत्न केलेले नाहीयेत. हीच गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेशाच्या बॅटमधनं चेंडू मात्र निघून चाललाय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो पण मात्र नाही. क्रीज मध्ये खेळाडू सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे. तो आपण पाहतोय फलंदाज सक्षम आणि भावेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. कारण की धाव घेताना नेहमीच म्हटलं जातं यस नो वेटची भूमिका खूप महत्वाची असते. ती जर भूमिका तुमच्याकडे नसेल, ती कॉलिंग तुमच्याकडे नसेल तर मात्र चूक होईल आणि त्या चुकीला मात्र माफी नसेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक जमेची बाजू आणि एक जबाबदारीचा खेळ या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर अगदीच वारंवार त्याने आम्ही उल्लेख करत होतो की मैत्रीच्या पुस्तकातील एक नाव ते म्हणजे भावेश चव्हाण. आणि भावेश चव्हाण यांनी षटकार हॅट्रिक लगावली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अनिकेत शेलार नांदेडने यांच्या वतीने. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय पण योग्य संगम नाहीये बॅट आणि बॉलचं. तत्पूर्वी एकच धाव मिळते. तू मैमे पाहायला मिळते आणि इथून मात्र पंचांचं बोट आकाशात वर. आणि अगदीच जेव्हा डावाची समाप्ती होईल तेव्हा मात्र सक्षमाला प्रश्न विचारला जाईल या धावेची गरज होती का. कारण की नाहक बळी इथून मात्र दिला गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. भावेश बॅक टू दी डगआउट. धाव घेण्याचं पहिलं कारण झालं. दुसरं कारण कदाचित अनिकेत शिलार यांनी बक्षीस लावलं आणि त्याचं परिणाम काही वेगळे घडले की काय असं एक वेगळं चित्र मात्र काहीसं घडलेलं दिसतंय. अगदीच भावेश चव्हाण थोडासा निश्चितच निराश असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहिली तर एकूण एकंदर 23 या अंकावरती धावफलक आहे. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुरेपूर वापर केला जातोय वेगाचा आणि मौका भी दिया और छक्का भी दिया. अगदीच हाताचं चुंबन घेऊन चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार. षटकार नशिबाचा षटकार 6 धावा.
20 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अगदीच या षटकाराने शिवछत्रपती स्पोर्ट्स लामत संघाला नवसंजीवनी दिले. नवसंजीवनी, या षटकाराची संजीवनी. अन्यथा परिणाम स्वरूप धावसंख्या लो स्कोर मॅच पाहायला मिळाली असती. दुसरा परिणाम मात्र काही वेगळा नाहीये. तत्पूर्वी जर आपण विचार केला, आजच्या फायनल्स करता क्वालिफाय झालेला संघ आपण पाहतोय आई गावदेवी अलकिवली संघ, आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरता कोणता संघ असेल? एका बाजूला लामज आहे आणि एका बाजूला वाघिवली संघ आहे. आणि अगदीच जो संघ ज्या टार्गेटिंग पद्धतीने खेळ करेल, आपल्या अचूक गेम प्लॅनिंगने खेळ करेल, तो निश्चितच आई गावदेवी अलखिवली या संघाशी दोन हात करेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुशांत. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल, गोलंदाज गणेश. आणि गणेशाचा जर आपण विचार केला तर अगदीच ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे गणेशाने मागच्या सामन्यामध्ये, अगदीच एक जमापूर्ण गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. तत्पूर्वी पंच गणेश पाटील यांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल, इट्स व्हाईट बॉल. कारण की चेंडूमध्ये गती हळुवार पद्धतीची होती, पण चेंडूचा स्विंग जास्त पाहायला मिळाला. आणि त्या कारणास्तव सौरभ जर आपण पाहिलं तर पंचांनी दोन हात समांतर रेषेमध्ये आले आणि अवांतर धाव फलकामध्ये जोडावी लागते. कारण की धाव मात्र सौरभ याने जोडलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31 या अंकावरती. इथून मात्र चेंडूला सोडून दिला गेलाय. आणि अगदीच मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी? बघा, कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट आपण करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची आपण नोंद घ्या. म्हणूनच नेहमीच म्हटलं जातं लाईन बिलॉंग्स टू अंपायर. रेषेचा दृष्टिकोन पंचांच्या नजरेतून खूप महत्वाचा आहे आणि तोच दृष्टिकोनातून पंचांनी इथून मात्र वाईड घोषित केलेला आहे चेंडूला. ICC नियम क्रमांक 25 ला अनुसरून पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. तत्पूर्वी एकच धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या अंकावरती. गोलंदाज गणेश थोडासा निराश जरूर असेल, पण ती निराशा कुठेतरी सोडून द्यावी लागेल. आणि ती निराशा जर कायम ठेवली तर मात्र त्याची धग ही मॅच मध्ये कायम दिसेल. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच मात्र भरपूर पाहायला मिळाले. 4:07 झालेली आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म वरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र वेग तर चांगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडला जातोय की नाही, पण मात्र नशिबाचा दुसरा षटकार जोडला जाईल शिवछत्रपती स्पोर्ट्स लामत संघाच्या खात्यामध्ये. योगावाला कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा. अगदीच या मॅच मध्ये एक चांगलीच फाईट बॅक दुसऱ्या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल. या 12 धावा या पथ्यावरती पडणाऱ्या आहेत. यावेळेस मात्र वेगाचा पुरेपूर वापर, पण आता मात्र चुकी नाही. झेल पकडला जातोय. फलंदाज स्वतःवरती निराश असेल तो म्हणजे सक्षम. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या फलकावरती 39 या अंकावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहतोय. 4 यावेळेस मात्र पायचीची अपील. पंचांनी बोट आकाशात वर केलं याचाच अर्थ फलंदाज बाद, विकेटचं पतन. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा जमवल्या जातात, शेवटच्या 3 चेंडूवरती ज्या धावा जमवल्या जातात त्या मात्र खूप महत्वपूर्ण असतात. पण येणाऱ्या इनिंग मध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये या चेंडूंचा निश्चितच उल्लेख केला जाईल. एकंदर जर आपण पाहिलं तर अखेरचा अंतिम चेंडूची हाताळणी इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश याच्या माध्यमातून नवीन फलंदाज फलंदाजी करता आलाय. फलंदाज विनायक. धावसंख्या फलकावरती एकंदर 39 धावा. पुन्हा एकदा परिवर्तन आणि पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. धावसंख्या एकंदर फलकावरती 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष इथून मात्र ठेवलेलं आहे आई गावदेवी वाघिवली या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाणार आहोत पुढच्या इनिंग कडे आणि आम्ही पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो. अनिकेत शेलार नांदेडने विनंती आहे आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. भावेश चव्हाण यांनी आम्हाला सूचना केलेली आहे. अनिकेत शेलार यांना सन्मानानं मंचावरती बोलवा आणि अगदी त्यांचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे. तर विनंती आहे आपण त्वरित मंचावरती आणि या सामन्याची व तसेच या मंचाची आपण शोभा वाढवा. तर डीजे ऑपरेटरला संधी देण्यापूर्वी दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्या समवेत जोडले जातील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वगारे. हे 40 धावांचं लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल हे आपण त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय अनिकेतजी शेलार उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदेश विथ अवेश. मागच्या मॅचचा हेरो अवेश चांगली फलंदाजी केली होती. एक चांगलं षटक देखील हाताळलं होतं. गोलंदाज सुशांत. 40 धावांचे लक्ष आहे. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका चांगला सजवलाय.
क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचले जरूर नक्कीच, मात्र बॉल त्या आधी निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. देशच्या बॅट मधून या भलेसा बॉल या सव्वांतर धावा मिळतील. 1+1 एक धाव पलून काढली आणि सोबतच वाईट बॉल आहे. 2 धावा मिळतील या बॉलवर. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच सव्वांतर धावांवर मात्र रोख लावणं खूप गरजेचं आहे. होम ग्राउंड घरेलू मैदान आपण पाहतोय लामज टीमचं. या आधी आपण लामज बी टीमला देखील ऍक्शन मध्ये पाहिला. पहिला मॅच मध्ये पराभूत झाले होते, त्यानंतर लांबज ए टीमच्या माध्यमातून परफॉर्मन्स चांगलं पाहिलं आपण. पहिला मॅच मध्ये नक्कीच विजयश्री मिळवला होता आणि त्यानंतर मात्र ही दुसरी मॅच चालू आहे. दोन धावांच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या बलेसा बॉल यस पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल या षटकातील आपण पाहतोय. अवांतर धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. फक्त आणि फक्त 40 धावांचे लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे लक्ष जे आहे ते लक्षात घेऊन चारी गोलंदाजांना गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी नक्कीच या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा ज्या आहेत त्या अधिक गेल्यात. षटकातील पुढचा बॉल बॅटची कडा यष्टी रक्षक चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. जीवनदान मिळालंय. या षटकाचा विचार केला तर भरपूर चुका मात्र पाहायला मिळतात या ठिकाणी. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. सुशांत पुन्हा एकदा फुलटॉस आहे मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आशु झेल गाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद. कमी कशाची नाही र त्याला. असा हलामच योगावाला. कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र. त्याच्या नाव नवीन फलंदाज झिनाट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया प्रणय कशा प्रकारे फलंदाजी करेल. महत्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे. गोलंदाज सुशांतने षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 1-1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. सुशांतच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे.
सुशांत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी षटक कंप्लीट झाल्याचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 11 धावा. 40 धावांचे लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. येणाऱ्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर त्यांना देखील चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण फक्त आणि फक्त 40 धावांचं लक्ष आहे. आई गावदेवी वाघिवली टीम समोर. चला नवीन गोलंदाज आपण लवकरात लवकर ट्रॅकवर या, कारण वेळ आपण वाचवायचा आहे. काही मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वर विनायक येतोय. षटक क्रमांक 2. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द पार्क. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. पहिलाच बॉल त्या ठिकाणी भिडकावून दिला होता. षटक क्रमांक 2 ची सुरुवात 6 धावांसोबत झाली आहे. षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील पुन्हा एकदा अजून एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा फटका. 6 धावा. षटकार. अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रणयच्या बाट मधून हे 2 मोठे फटके. धावफलक पुढे सरकले. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, प्लेइंग बॉल आलाय त्या ठिकाणी. 40 धावांचे लक्ष. मात्र या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल जे आहेत भिडकावून दिल्यात सीमा पार. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर विस्फोटक प्रणय. या वेळेस देखील अजून एक ठोकलाय. हा बॉल देखील निघून जाईल सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक. अतिशय चांगली फटकेबाजी. या 3 बॉलने मात्र सामन्याचा रंगरूप पूर्णपणे बदलून टाकलाय. 3 बॉल 3 मोठे फटके. 3 षटकार आल्या त्या ठिकाणी. फलंदाज प्रणयच्या बाट मधून. षटकातील पुढचा बॉल. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस मात्र नक्कीच मानसिक दबाव असेल त्या ठिकाणी विनायकवर. अवांतर धाव खर्च झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 3 मध्ये 3 ठोकले आणि त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावर झाल्यात आणि आता मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. या 3 मोठ्या फटक्यांनी मात्र
या ठिकाणी नक्कीच विजयाच्या अगदी जवळ नेऊन सोडलंय वाघिवली टीमला, कारण या ठिकाणावर फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस यस काय घडलंय त्या ठिकाणी, शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. थर्टी 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनायक गोलंदाज थोडी मागडी गोलंदाजी या षटकामध्ये. या वेळेस मात्र टॉप एज लागलाय, क्षेत्ररक्षक दूर होते. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब पाहायला मिळालं त्या ठिकाणी. कॉलिंग चांगली झाली होती. अगदी मॅचचं रंगरूप मात्र या षटकातील पहिल्या 3 बॉलवर पूर्णपणे बदललेलं आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. या बॉलवर मिळतील 5 धावा. 38 धावा धावफलकावर झाल्यात आणि आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी टीम वाघिवली. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पहिला बॉल, षटक क्रमांक 3 प्रथमेश आलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. स्कोर इज लेवल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. स्कोर लेवल झालाय, मात्र एका धावाची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. विजय मात्र या ठिकाणावरनं सुनिश्चित झालाय टीम वाघिवलीचा. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस आहे, हलक्या हाताने खेळून काढलाय. विजयाचा फटका, मॅच जिंकली या ठिकाणी आई गावदेवी वाघिवली या टीमने. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो